नमस्कार. आज बोलायचं आहे ते नाशिकचं आपलं गाजत असलेलं तपोवन आणि दुसरा एक विषय गाजतोय तो आहे बिबटे. तर त्यातलं तपोवनाच्या बाजूनं बोलायचं ठरलं तर तो मुद्दाम गाजवला जातोय असा विषय नाही आहे आणि संशय पण येतो कदाचित गाजवला जातही असेल. कारण तपोवन पेटत ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका असतील किंवा काय आर्थिक व्यवहार असतील, भ्रष्ट व्यवहार असतील, याच्यावरचं लोकांचं लक्ष बाजूला करायचं हाही हेतू असू शकेल. म्हणजे 99% समाज उभं राहून सांगतोय की तुम्ही झाडं तोडू नका आणि मंत्रिमंडळातला एकच मंत्री पुन्हा पुन्हा काड्या लावायला सोडलेला आहे आणि तो म्हणतो की आम्ही झाडं तोडणार आहोत आणि तो बदलायला तयार नाही. म्हणजे अख्ख्या समाज माध्यमांमध्ये आणि प्रत्यक्ष सुद्धा नाशिकचे लोक आंदोलन करत आहेत. समाज माध्यमातही पूर्णपणे विरोधी प्रतिक्रिया आहेत झाडं तोडण्याच्या आणि तरीही मंत्रिमंडळातलं फारसं कोणी काही बोलत नाही आणि एक मंत्री मात्र तंबाखू खाल्ल्यासारखा आणि तंबाखूच्या नशेत असल्यासारखा टिरटिर करतोय की काही झालं तरी आम्ही झाडं तोडणार आहोत आणि नंतर तिकडं 15,000 झाडं लावणार आहोत आणि खड्डे खणणार आहोत आणि हैदराबादवरनं 9-10 फुटाची झाडं आणणार आहोत वगैरे. हा मंत्री आहे का मालक आहे? आणि हा काय आडमुठेपणा आहे? हा या समाजात राहतो की नाही, की अंतराळी तरंगतो आणि वरनं आभाळातनं समाजाकडे पाहतो? त्याला दिसत नाही, लोकांच्या प्रतिक्रिया कळत नाहीत आणि एवढ्या प्रतिक्रिया येऊनही तो हट्ट न सोडायचा असल्यासारखं विक्रम आणि वेताळच्या कथेतल्या काय स्वतःला विक्रमादित्य समजतो काय हा? आणि त्या वेगवेगळे करून बोलत राहतो. तू विचारलं का जनतेला हैदराबादवरनं 9-10 हजाराची झाडं आणायची का म्हणून? ठराव झाला का? मंत्री झाला म्हणजे का तू बाप झाला का? नोकर आणि संशय यायला लागतो मग की मुद्दाम बातम्या गाजवत राहायच्या. त्याचं एक कारण असू शकेल की दुसरीकडं लक्ष वेधायचं, काहीतरी अंतर्गत काळे धंदे चालू असणार यांचे निवडणुकांमध्ये, तिकडं लक्ष जाऊ द्यायचं नाही. किंवा मग लोक जे बोलतात की ते यांचा जो बाप आहे अनधिकृत तो उद्योगपती आणि त्या उद्योगपतीचा तो जाणता राजा मित्र, तोही बापच आहे राजकारणातला या सगळ्यांचा. यांचा काही जागा जमिनी हडपण्याचा डाव आहे का? आणि मी पत्रकार राहिलोय, फार संशयखोर आहे मी. पत्रकार ही जातच संशयखोर असते. एक उदाहरण सांगतो. ते अमेरिकेतले ट्विन टॉवर्स पडले ना, तर ती बातमी टी व्हीवर पाहताना मी म्हणालो होतो हे ओसामा बिन लादेननं केलेलं नाही. आणि आत्ता ते सिद्ध होत आहे 25 वर्षांनी. किती ज्या माणसानं ती ट्विन टॉवर्स विकत घेतले होते ना, त्यानंच ते पाडले विम्याची रक्कम मिळवण्यासाठी. आता येत आहेत ते सगळे पुरावे बाहेर आणि ती दृश्य बाहेर. तर संशयघोर जमातीचा माणूस आहे मी. अर्थात सत्य सापडतंच आणि यांचे दुराग्रह पाहिल्यानंतर आणि कोणाचंच ऐकायचं नाही असं जे पद्धतीचं हे सरकारी काम चाललंय ना, इथं संशय येतातच.
आणि त्या साधूंच्या आडून वगैरे वगैरे तिथंच साधुग्राम झालं पाहिजे आणि फार प्राचीन परंपरा आहे. आणि कोणतरी जे दलाल असतात ना धर्माच्या जीवावर जगणारे, ते येऊन ते बाजू घेत आहेत की तपोभूमी आहे ती आणि कुंभमेळा फार प्राचीन आहे वगैरे वगैरे. ते निरंजन टकल्यांकडे कागद आहेत, अकबराची फरमानं, आणि अकबराच्या पुस्तकातही पुरावे आहेत. कुंभमेळाच मुळात अकबराच्या काळात अकबरानं सुरू केलाय. त्यावेळचे जे कोण ब्राह्मण आणि लोक असतील त्यांना समायोजन करावं, त्यांच्याशी जुळून घ्यावं त्यांच्याशी, याच्यासाठी अकबरानं मांडलेली कल्पना आहे की तुम्ही असं काहीतरी करा. मुसलमान हजला जातात, ते हिंदूंनी कुठंतरी जमलं पाहिजे. आणि त्यातनं मग ती 4 ठिकाणं, अमृताचे थेंब पडलेली ठिकाणं. तर कसली प्राचीन परंपरा आहे. 200-400 वर्षांपूर्वी झाला तो अकबर. त्याच्या डोक्यात ते भल्याचंच असणार त्यावेळच्या धार्मिक रीतीनुसार, पण त्याचा धंदा झालाय. आणि आता लागतात कशाला साधू, गेला ना काळ. आणि साधूंना कशाला लागतात सोहळे. साधुत्वाची जी आपली भारतीय व्याख्या आहे ना, ती अशी आहे की अख्ख्या समाजापासून, समाजातल्या सगळ्या व्यवहारांपासून मानसिक शांतता, आध्यात्मिक शोध, परमेश्वराचा शोध, याच्यासाठी त्यांनी समाजापासून दूर जायचं असतं. त्यांच्या जत्राबित्रा भरत नसतात. ह्या एवढ्या मोठ्या गर्दीच्या जत्रा. आणि सरकारनं कशाला खर्च करायचे या सगळ्यावर. संविधानानं अतिशय थेट लिहिलंय, कुठल्याही धार्मिक कृत्यावर सरकारी पैसा वापरायचा नाही. सरकारी म्हणजे जनतेचा. यांचे काय चाळे चालले, हजारो कोटी रुपये. आणि त्या तक्रारी किती करायच्या. इतर रस्ते नाहीत धडके, पुन्हा जे रस्ते बांधायला काढले ते उद्योगपतींनाच दिलेत, उद्योगपतींनाच तिथं टोल लावायला दिलेत. टोल अनधिकृत आहे. टोलवर खूप साऱ्या केसेस आहेत भारतीय कोर्टांमध्ये, त्या पुढे येऊ देत नाहीत. म्हणजे कोर्ट राजकारणात सामील आहे का नाही, तर होय, कोर्ट राजकारणच खेळतं आणि ते आर्थिकच आहे. हे तपोवन आणि हे जे आहे ना बिबटे, हे मला आर्थिक व्यवहाराचेच विषय वाटतात. आणि मग ते साधू पण, अरे तुम्ही जा ना समाजापासून जा. साधुत्वाला तुमच्या डाग नाही, साधुत्वाबद्दल संशय नाही, पण तुम्ही साधू आहात ना. राग, लोभ, मद, मोह, मत्सर सगळ्यातनं मुक्त झालेले तुम्हाला कशाला लागतात एवढ्या शाही व्यवस्था. आणि तुम्ही झाडं नाही लावायची. एक ते शंकराचार्य म्हणाले, तेवढं सोडलं तर कुठल्याही साधूचा आवाजच नाही. साधू आपले लाभ घ्यायला मोकळे, आणि आपण जगावर उपकार करतोय म्हणून साधू झालेत. हे सगळ्या धर्मांचे ना साधू, ते हिंदू, मुसलमान काय जे असतील ना, ख्रिश्चन, बौद्ध काय जे असतील ते, यांना पाठवा ना जंगलात कुठे, तिथं राहा. आणि तुमच्या देवांवर विश्वास आहे ना, धर्मांच्या साधूंनो, मग देवावर विश्वास करून ठेवून देवाच्या प्रार्थना करत जागा ना तिकडं. असेल तुमचा देव, ते देईल ना खायला तुम्हाला कशाला लागतो समाज. आणि हे सोहळे कशाला. आणि धर्माच्या नावानं किती लुटणार, किती पैसा धर्माचा वाया चाललाय देशाचा धर्मावर. आणि सरकारांना नाहीये, बंदी आहे सरकारांना धार्मिक कृत्य करण्यापासून सुद्धा बंदी आहे. संविधानाची बंदी. हे संविधानाचा मोडतोड आहे आणि राष्ट्रद्रोह आहे. उघड नीचपणे जाऊन तिथं ते हात हलवून नमस्कार वगैरे करायचे. संविधान नाही मानत धर्म, धार्मिक स्वातंत्र्य दिलंय, पण सरकारी माणसांना नाही, पुढाऱ्यांना नाही आणि अधिकाऱ्यांना नाही. आणि धर्माचं राज्य माजवून ठेवलंय. आणि ते हिंदू राष्ट्र वगैरे. अरे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली मग तुम्ही शाळा काढा ना, रस्ते बांधा, वाचनालय काढा, करा हिंदू राष्ट्र. पण हिंदू राष्ट्रात पुस्तकं, ज्ञान, अभ्यास असं काही नसतं का. सुविधा असं नसतं का. किती देवळं आणि किती मशिदी बांधणार, चर्चेस. आणि एक छोटं वाक्य सांगू का,
या सगळ्या धर्मांनी मिळून जेवढी स्वतःची धर्मस्थळं बांधलीत ना, त्याच्यावर गेल्या 1,500 वर्षात किती खर्च झाला असेल लक्षात येतं जगभर. परवाच मी एका व्हिडिओत म्हणालो की जगातल्या 25% लोकांकडे घरं आहेत स्वतःची, 25% लोक भाडे करून राहत आहेत आणि 50% लोकांना घरच नाही आहेत. आणि गरिबीचा तर आगडोंब आहे अख्खे जगभर. या धर्मांना पण दया येत नाही. स्वतःतल्या गरिबांची तरी दया येते का धर्मांना? हे धर्म स्वतःतल्या गरिबांची जबाबदारी घेत नाहीत, आर्थिक रोजगाराची पण नाही घेत. ते जे मध्यस्थ दलाल असतात ना सगळ्या धर्मांचे, तेवढ्यांच्या जगण्याची सोय आहे फक्त. आणि ते जनतेला पिळून शोषण करतो धर्म. आर्थिक आठवलेला अवांतर मुद्दा सांगतो. जगात अजूनही एकही धर्म असा नाही आहे की ज्यानं काही गुन्हे केलेत आणि त्या धर्मांनी स्वतःतनं बहिष्कृत केले त्यांना. चोर, बलात्कारी, डाकू, स्मगलर खूप कधी धर्मांनी हाकललेलं नाही बरं का स्वतःतल्या गुन्हेगारांना. आमच्या धर्मात हे नाही, आमचा धर्म आदर्श आहे आणि अनादर्श वागणारा आमच्या धर्मात नको असं कुठलाही जगातला धर्म म्हणालेला नाही. हां, पण धर्माच्या विरोधात बोलणारे जे लोक असतील ना, त्यांना शिक्षा द्यायला मात्र हे सगळे धार्मिक लोक येतात. गुन्हेगारांना शिक्षा, जगाला समाजाला त्रास देणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा द्यावी ही जबाबदारी धर्मांनी कधीही घेतलेली नाही. ते धर्म पाळत राहतात. आणि बरं, त्यांचे देवही त्यांच्या बुडावर लाद घालत नाहीत. गुन्हेगार मुसलमान मशिदीत गेला तर त्याच्या ढोंगणावर लाद घालून त्याला हाकलून दिलंय धर्मानं किंवा त्याच्या अल्लानं, असं होत नाही. मंदिरातही हीच स्थिती आहे, चर्चमध्ये हीच आहे, सिनेगॉगमध्ये हीच आहे, जैन मंदिरातही हीच आहे, बौद्ध विहारातही हीच आहे, असंच आहे. पारशांच्या त्या देवळातही तेच आहे. धर्म कधीही स्वतःतल्या गुन्हेगारांना हाकलत नाही. पण यांच्या धर्माविरुद्ध थोडं बोललं ना तर हे गुंड धर्म माणसं मारायला येतात. त्यामुळं आणि भारतीय संविधानानं अतिशय ठणकावून सांगितलेलं आहे, सरकारी नोकरांनी आणि सरकारी जीवावर चालणाऱ्या, सरकारच्या खर्चानं चालणाऱ्या यंत्रणांनी धार्मिक कर्मकांड, धार्मिक खर्च करायचे नाहीत. इथं एवढे प्रश्न आहेत, ते मला अजून कुठं दिसले नाहीत. पण कुठंतरी ऐकलं होतं की देशातल्या 85 कोटी लोकांना 5 किलो अन्न दिलं जातं. हे इथं काय ते 14,000 का 40,000 कोटी खर्च होणार आहेत ना. अरे द्या ना, ते रोजगाराला द्या, उद्योजकांना द्या. पोरं आत्महत्या करतायत, दर तासाला 2 पोरं उद्योग करण्याच्या ऐवजी आत्महत्या करतायत. आहे का सरकारचं लक्ष? झाली संसदेत चर्चा, विधिमंडळात चर्चा, शोधलीत कारणं. शेतकरी आत्महत्यांचं लक्षण तर किती वर्ष चालू आहे आणि आता बातम्या येत नाहीत. खाजगीत कळतं, अमक्याचा बाप मेला, त्यानं गळफास घेतला. तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय देशात. कसले धार्मिक चाळे करतात? अरे हा खरा धर्म आहे ना, दान धर्म. बरं, जनतेचा पैसा आहे, तुमच्या खिशातला नाही द्यायचा. द्या ना लोकांना मदत, अनुदान द्या किंवा जगायला द्या पैसे. धर्म जगून काय होणार आहे? धर्म माणसं जगवायची जबाबदारी घेत नाही. फार बेकार आहे. किती मागास राहणार आहोत आपण, मेंदून आधुनिक कधी होणार आहोत? आणि असं काही बोललं की ते तुम्ही पुरोगामी आहात वगैरे. पुरोगामी नाहीये मी आणि प्रतिगामी पण नाही. माणूस आहे, माणूस नसतो प्रतिगामी आणि पुरोगामी. माणसाला जगण्याचा व्यवहार असतो, शांती आणि सुख हवं असतं. तुमचे धर्म अशांत करतात जग आणि ढोंग करतात. खरे साधू येणारच नाहीत गर्दीत, खरे फकीर येणारच नाहीत गर्दीत आणि लोकांच्या जीवावर नाही जगणार. संन्यस्त होणं ही सुंदर कल्पना आहे, अतिशय सुंदर कल्पना आहे. आणि ती माझ्या माहितीनुसार सगळ्या धर्मांमध्ये, या जगण्याचा, या जगण्याच्या व्यवहारांचा, रोजच्या मतभेदांचा
माणसात होणाऱ्या संघर्षाचा कंटाळा आलेले लोक आहेत ना, शांतपणे अलिप्त होतात जगापासून आणि दूर राहून मग काय जे चिंतन मनन ते करायचं असेल तर एकटं करतात. तुम्हाला शिष्य लागतात. साधूला शिष्य नसतात, मठ नसतात साधूंचे. मठ स्थापन करणं याचाच अर्थ भांडवलशाही व्यवस्था उभी करणं. तुम्हाला कशाला लागतात शिष्य? तुम्ही तुमचे, आणि कोणी कोणाचं गुरु होण्याच्या लायकीचं आहे का? माझं साधं मत आहे, ज्याला 2 वेळा जेवायला लागतं आणि एकदा हागायला लागतं ना, हा जगात कोणाचाही गुरु होणं शक्य नाही. तो सर्वसामान्य आपल्यासारखा माणूस आहे. त्याची काय विशेषत्व आहे त्याचं? आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान असतं. आध्यात्मिक ज्ञान चमत्कारिक नाहीये. जगण्याचा मेंदूतला समन्वय, शांतता, मेंदू शांत ठेवण्यावर नियंत्रण, याला म्हणायचं अध्यात्म. ते वरबीर काही नाहीये, देव नाहीये, चमत्कार आणि मग जादू कर्मकांड नाही. आणि ह्या नुसत्या साधूंवर भागत नाही. गावोगावी मांत्रिक अजूनही आहेत. 2025 साली भारताच्या खेडोपाडी आणि शहरांमध्ये मांत्रिक काम करतात आणि ते सुख शांती आणून. आणि ते जे तथाकथित शिक्षित लोक आहेत ना, डिग्र्या घेतलेले, अडाणी तर लागतातच ना आधी, पण शिक्षित लोक सुद्धा ती वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि अमुक, अरे नसतं यार. साधं एक वाक्य सांगू का? सृष्टी चराचर जर परमेश्वरानं निर्माण केलंय ना, तर प्रत्येक कण सृष्टीचा पवित्रच आहे, परमेश्वरावर तुमचा विश्वास असेल तर. आणि त्यात हे येऊन सांगणार, चराचरात माणूस पण येतो, तोही पवित्र आहे. परमेश्वरानं जर माणूस निर्माण केलाय, सजीव निर्माण केलेत आणि सृष्टीचा कण कण निर्माण केलाय, तर ते सगळं पवित्र आहे. परमेश्वराचा हात लागलेला आहे तर पवित्रच आहे ना ते. त्यात मग ते वास्तुशास्त्र, ही दिशा वाईट आहे, अरे दिशा परमेश्वरानं तयार केल्या ना, आणि ते वाईटासाठी नाही केल्या, माणसाच्या वाईटासाठी. आणि इतर सजीवांना ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र काही नसतं, माणसांना असतं. आणि संकटांपासून वाचायचं तर नैसर्गिक संकट आणि माणसांपासून माणसांना मिळणारी संकट ती कायमचीच आहे, ती नैसर्गिकच आहेत. माणसात संघर्ष होत राहतात वगैरे, आणि मग यांची इलाज आणि सुख आणि शांती आहे. बरं, भारतात, महाराष्ट्रात तर मांत्रिकांच्या विरोधात कायदा पण झालाय, आणि सगळ्या धर्मात मांत्रिक आहेत. त्यांना स्वतःचे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि लोकांचे प्रश्न जादू टोण्यानं त्या नसतं काही. एक अवांतर वाक्य सांगायचं, फार मजेशीर आहे. हे देव मानणारे लोक आहेत ना, धर्म मानणारे लोक, हे भूत पण मानतात. देवावर प्रचंड श्रद्धा. मग देवावर तुमची श्रद्धा आहे ना, तर सृष्टीचा कण कण, या ब्रह्मांडाचा कण कण परमेश्वरानं घडवलाय, बनवलाय, तयार केलाय, निर्मित केलाय, याच्यावर जर तुमचा विश्वास असेल ना, तर लक्षात घ्या, त्या कणाकणात, देवानं बनवलेल्या पवित्र कणाकणात भूत राहतात कुठं? काळी जादू कुठं राहील? तुमच्या स्वतःच्या देवावर तुमचा विश्वास नाही काय? आणि कशाला त्या पदव्या घ्यायच्यात? नुसत्या पदव्या, पदवी हा अकलेचा पुरावा नाही, असं मी पुन्हा पुन्हा म्हणत राहतो. अक्कल नसलेले पदवीधर, चढवला हा देश सगळा. आणि या ना व्यवहाराच्या प्रश्नांवर, इथं गरिबांना अन्न मिळालं पाहिजे, शिक्षणाची सुविधा झाली पाहिजे, जगणं जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक माणूस समाधानी जगला पाहिजे. आणि समाधान आजच्या जगाचं रोजच्या व्यवहारात आहे, रोजगारात आहे, पैशात आहे. तर पैसे इकडं वापरा ना. तुमचा देव म्हणणार नाही नका वापरू म्हणून. देव उलट खुश होईल ना तुमच्यावर, की भल्या कामासाठी. आणि माझा साधा प्रश्न आहे, सृष्टीच्या कणाकणात जर देव राहतो ना, तर मग त्याला वेगळी मंदिरं, मशिदीन, धर्मस्थळं लागतात कशाला? तो कणाकणात भरलाय ना. हो, इथं हात जोडा किंवा इथं माथा टेका, अरे हो जाएगी ना तुम्हारी नमाज बिन तुम्हारी प्रार्थना भी. तुम्हाला त्यांच्यासाठी ते महालांसारखे मंदिरं आणि त्याच्यावर अब्जावधी रुपये जगभर मशिदीन, चर्चेस आणि लागतात कशाला? कोणी ठरवलं हे देवाला घर लागतं म्हणून? आज देव तुम्हाला घर देतो ना, तुमची श्रद्धा आहे. आणि मग त्याचं घर असं सजवलं पाहिजे,
गावात काय दृश्य असतात बघा. पडकी घरं वर्षानुवर्ष कोणी दुरुस्त करत नाही. गावाला दिसत नाही, पण प्रत्येक गावातले देवळं, मशिदी, दर्गे, चर्चेस तुम्ही बघा, जहागीरदारी उतूच चाललेली असते तिथं. त्या देवालाही दिसत नाही की आपल्या भक्तांची घरं पडकी आहेत. आणि देव सांगत पण नाही ते आलेले देव दर्शनाला लोकांना, अरे टोणग्यांनो, आधी गावातल्या लोकांचं बघा रे, माणसं जगवा रे, भूतदया, जनावरं माणसं जगवा रे, तिथं खर्च करा रे. माझं काही नाही, मला अंधारात सुद्धा दिसतं. तुपाचे दिवेन बिवेन काही लाईटी बिटीची गरज नाही मला. आणि मग ते जत्रा असेल त्याची तर ते लाईटिंग आणि काही गरज नाही असं देव पण नाही सांगत. आणि यांना पण अक्कल येत नाही की देव मिंधा नाही आपला. असे कितीतरी विषय आहेत. सुधराव, जरा आधुनिक व्हा, माणूस व्हा, आणि एकदाच कधीतरी सुटा ना त्यातनं. देव तुमच्या कुठल्याच खर्चाचा मिंदा नाही. तो असेल ना, तुम्ही जर मानताना तो आहे आणि तो सगळ्यांचा बाप आहे असंच मानू आपण. नाही, तुम्ही त्याच्या प्रार्थनेत तल्लीन राहा. त्याच्यासाठीची कर्मकांड जे एक आहे. सगळे धर्म एकमेकांशी कच्चून भांडतात जगभरचे, फार मतभेद. आमच्यापेक्षा दुसरा धर्म कसा नीच आहे हे सांगण्यावारी सगळ्या धर्मांचे आयुष्य वाया चालले. एका बाबतीत मात्र धर्मांचं सगळं एकमत आहे बरं का जागतिक पातळीवर. ते म्हणजे रोज संध्याकाळी उदबत्त्या लावणं. कुठला असा एकही धर्म नाही की ज्याच्यात उदबत्ती नाही. मी विचार करतो, जगभर रोज ज्या उदबत्त्या लागत असतील ना, त्यांचा खर्च जरी वाचवला, कुठं देवाला हवी उदबत्ती? तुमची कुठं लावता ती एवढीशी उदबत्ती? तिचं काय होणार देवाला? देवानं सगळ्या जगातला सुगंध जन्माला घातलाय ना, त्याचं तो पाहिल ना. त्याला फुलं व्हा, चादरी व्हा, कपडे व्हा, दिवे लावा, आणि उदबत्ती तर हमखास लावा. जगभरच्या रोजच्या उदबत्त्यांचा खर्च काढावं. आणि किती प्रदूषण होत असेल जगभर उदबत्त्या. मरतंय जग प्रदूषणानं. ती मुंबई अडकली आहे, दिल्ली अडकली आहे, जगभरचे अनेक राष्ट्र. तिकडं नाही लक्ष. देव अडवणार आहे का तुम्हाला चांगली कामं केली तर? झाडं लावली तर? असलेली झाडं तोडणार तुम्ही? देवानं सांगितलंय. आणि ते साधू राहिले पाहिजेत. नाही, साधूंच्या आडून कोणीतरी राजकारण खेळतंय, आर्थिक जागा जमिनींचं चालूच आहे ते. राजकारण्यांचे दोनच धंदे, जनतेचा फुकटचा पैसा घेणं, आणि बहुतेक पुढारी देशातले बिल्डर्स आहेत. जागा जमिनींच्या व्यवहारामध्ये अडकले, लोकांच्या जमिनी लाटणे. बिबट्याचा संशय मला असा येतो. मी माझे सगळं जन्म लहानपणापासून सह्याद्रीत गेलाय. अख्खा पूर्ण सह्याद्री फिरलोय बरं का मी. माझे वडील सरकारी अधिकारी होते आणि फार प्रामाणिक होते. आणि त्यांना त्यावेळेस शिक्षा म्हणून, हा पैसेच खात नाही म्हणून, डोंगरांमध्ये नोकऱ्या दिल्या जायच्या. आणि ते इतके हौशी होते, ते शाळा बिळा परवा न करता सांगायचे, चलो घुमा, फिरायला जाऊ. आणि पायी फिरलोय मी सह्याद्री सगळा. त्यावेळेस तर कसला विकास नव्हताच. हे इथले जे पैसे कमवायला 75 नंतर आलेले सगळे पुढारी आहेत ना, यांनी बिल्डिंग लाईन सुरू केल्या. आणि सह्याद्रीचा विकास म्हणजे काय? जंगलं तोडा, कोळशाच्या खाणी काढा, खनिज काढा, रस्ते करा, पवनचक्क्या लावा. म्हणजे सगळी देशातली धरणं वीज निर्मिती इतकी करतात की अख्ख्या देशाला ती पुरू शकते. पण ती वीज चोरून खाणं हेही पुढाऱ्यांचेच धंदे आहेत. आणि वीज पुरत नाही म्हणून पवनचक्क्यांची नाटकं. आणि मी हेलिकॉप्टरमधनं जात होतो एकदा, माझ्या लक्षात येतलं इथं वारं खूप आहे, तर हे जे फुकट चाललेलं वारं आहे त्याचा काहीतरी वापर केला पाहिजे म्हणून पवनचक्के. हा देश पवनचक्क्यांचा नाही आहे मुळात. जंगलाच्या जंगलं पवनचक्क्याची, ती सगळी उद्योगपती आणि पुढाऱ्यांचीच आहेत. याच पुढाऱ्यांची आहेत. पुढाऱ्यांना पैसे कमवायचे धंदे म्हणजे महाराष्ट्र किंवा देश झालेला आहे. आणि मग सगळं वापरायचं, धर्म वापरायचं, धर्मांची कर्मकांड वापरायची, धर्मांची भांडणं लावून द्यायची, मारामाऱ्या लावून द्यायच्या, आणि यांनी लुटत राहायचं. आर्थिक लुटमार म्हणजे राजकारण झालंय. फुकटचा पैसा जनतेनं कष्टानं कमवायचा, यांनी लुटायचा. मला संशय आहे,
सह्याद्रीत बिबट्यांचं प्रकरण प्रचंड वाढलं आहे. ते जुन्नर, आंबेगाव, नाशिक, ठाण्यातही नाही फारसं, पण नाशिक आणि इथं काहीतरी आहे. सह्याद्रीतली खनिजं आहेत, सह्याद्रीतल्या जमिनी आहेत. यांना स्वतःच्या बिल्डिंगा बांधायच्या असणार, खाणी काढायच्या असणार. बेकार आहे. त्या बिबट्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. पण बिबट्यांचा बंदोबस्त म्हणजे त्यांना मारणं नव्हे. आणि पूर्वी नसलेले मी पाहिलेत, पाटेरी वाघ वगैरे पाहिलेत, अजगर पाहिलेत, लांडगे, तरसं, कोल्हे पाहिलेत. या सह्याद्रीत एवढं प्रमाणात नव्हतं बिबट्यांचं. अचानक आले कुठून? यातले बिबटे खरे किती आहेत आणि खोटे किती आहेत? सोशल मीडियावर AIच्या मदतीनं आलेले बिबटे आणि रोज गाजवत राहायचं. मंचरमध्ये म्हणे प्रचारालाच उमेदवार येऊ शकत नाही. कशाला प्रचार? बसा ना घरी. बिबटे निघतात संध्याकाळचे, निघतही असतील. पण बिबटे का वाढलेत अचानकच? आणि खरंच वाढलेत का? आणि वाढले असतील तर त्यांचा बंदोबस्त काय? त्यांच्या जगण्याची व्यवस्था काय? बिबटे मारणार तुम्ही? माणसानं लाडानं सगळा सह्याद्री पोखरला, सगळी जंगलं पोखरली, नष्ट केली. त्याच्यावर नाही बोलणार. बिबट्यांची काही वेगळी व्यवस्था करता येत नाही. अख्ख्या देशात मिळून ते बिबट्यांचं एक जुन्नर तालुक्यात ते एक पुनर्वसन केंद्र तयार केलंय. पुरणार आहे ते. आणि बिबटे असे पिंजऱ्यात वगैरे कोंडून निसर्ग वाचणार आहे. एक लक्षात घ्या, पर्यावरण आणि निसर्ग हा एवढा महत्त्वाचा विषय होऊन बसलाय. माणूस जगायचा असला ना तर काही प्राणी आवश्यक आहेत बरं का. ते तुम्हाला आवडत ना आवडत. तुमची मुलं ते मारतात किंवा म्हाताऱ्या कोताऱ्यांना मारतात आणि तुमची कुत्री पळून नेतात ना, तुम्ही बंदोबस्त करा ना स्वतःच्या पोराबाळांचा. वाघ पद्धतीचे प्राणी, कॅट, बिबटे, चित्ते, वाघ, हे गिधाडं आवश्यक आहेत निसर्गाला आणि सृष्टीला आणि माणसांना. निसर्ग आणि सृष्टी म्हणताना तुमच्या माहितीसाठी सांगतो, या पृथ्वीवरनं माणूस जात नष्ट झाली ना तरी निसर्गाला फरक पडत नाही. निसर्ग ही आवडहवेच कल्पना आहे. वाघही नष्ट झाले तरी काही वाटणार नाही. पण वाघ, बिबटे, गिधाडं, चिमण्या, त्या बारक्या बारक्या एवढ्याशा चिमण्या आहेत ना, त्या प्रचंड आरोग्य पुरवतात माणसाला. चिमण्या दिसेनाशा झाल्यात. आणि ती कबुतरं, कुठली पारवे आहेत त्यांना कबुतरं म्हणायची फॅशन आहे. ती कबुतरं वाढलीत आणि ती रोगराई पसरवत आहेत. अजगर, वाघ, चित्ते, साप, गिधाडं ही जनावरं प्रचंड उपयोगी आहेत माणूस जगायला. काहीतरी संतुलन बसवा ना. माणसं मेली पाहिजेत मला नाही, मला वाईटच वाटतं ते. पण माणसं हकनाक मरू देणं ही सुद्धा व्यवस्थितली काहीतरी गडबड नाही का वाटत? त्या बिबट्यांचं नीट व्यवस्थापन झालेलं नाही. जंगलं आहेत ना देशभर, वाढवा अजून जंगलं. त्या तपोवनात सोडा ना काही बिबटे. नका ना राजकारण खेळू. तुमच्याही पिढ्या जगणार आहेत हो. आणि खूप पुढारी म्हणून तुम्ही विचार करत असाल, पैसेवाले म्हणून, की हा देश बरबाद झाल्यावर आपण कुठल्या तरी जागेवर जाऊ. अजिबात नाही. पृथ्वीचं ना सूत्र आहे एक. मला हे माहिती आहे बरं का. युरोपमध्ये खूप पुढाऱ्यांच्या इस्टेटी आहेत, पैसे तिथं नेऊन ठेवतात, बंगले बिंगले घेऊन ठेवले. त्यांच्या डोक्यात आहे एकदा काय झालं, क्रांतीबिंती झाली, भारत खचऱ्यात आलं की आपण, अरे युरोपच मुळात खचऱ्यात आहे. कुठल्या तरी एका युरोपियन बर्फाळ देशात 2 डास सापडले तर हाहाकार माजलाय तिथं. बर्फाळ प्रदेशातही डास जायला लागले आहेत. तिथं डासच नव्हते कधीच, अशा ठिकाणी जायला लागले आहेत. ते न्यूझीलंडमध्ये म्हणे साप नाही, कधी येणारच नाहीत का काय? त्यामुळे पुढारी जर असा विचार करत असतील ना की आपलं काय जातं आहे, आपल्या 7 पिढ्या राहणार आहेत का तुमच्या? रोगराया आणि हेन तेन, कॅन्सर, हृदयविकार तुम्हालाही आहे ना. तुम्ही काही राहो, किती हवेत राहा, इमले बांधा, तुम्हाला पण मरण आहेत ना हो.
या देशात खोट्या औषधांचा, नकली औषधांचे धंदे करतात, यांचेच आहेत. दारू विकत राहतात भरमसाठ, यांचे कारखाने. नुसता पैसा पैसा. करणार काय? कमवा ना तुम्ही, कमवा. पण लोकांचं आरोग्य, जगणं, याच्यावर लक्ष द्या ना. तुम्ही पण यातच जगणार आहात. तुम्ही विशेष नाही. 2-4 हजार कोटी रुपये तुमच्या खिशात पडलेले असतील आणि अब्जावधी घरात पडलेले असतील आणि काय जे धंदे असतील तुमचे, ते मरणारच आहात. तुम्ही कितीही महान व्हावं पुढारी म्हणून, तुमचं मरण चुकतं काय? कशाला गंडवता पब्लिकला खोटं बोलून? आणि कशाला लुटता इतकं? स्वतःची जरा किळस करा. काय चाललंय हे? चांगले आदर्श पुढारी अमुक तमुक, यार कुठलं आले? आम्ही जसे मारणार ना तसे तुम्हीही मारणार. ते साधू जे आहेत ना, त्यांच्यात ती पण ताकद नाही आहे स्वतःचं आयुष्य रोखण्याची, मरण रोखण्याची. फालतू माणसं असतो आपण निसर्गासमोर. प्रत्येकजण मरणार असतो. मरण्याच्या आधी किती चाळे कराल आणि किती ढोंग कराल. ते साधुत्वाची ढोंग चालूच आहेत त्यांची. मग ते असं काहीतरी, अरे कशाला तू जंगलात जाऊन राहा आणि या पुढाऱ्यांना सांगायला, माणसात राहा ना नीट. काय करणार तुम्ही एवढे पैसे? मी मोठा पुढारी आहे वगैरे आणि सगळा देश चालवतो आणि राजकारण खेळतो आणि लोकांना धर्म आणि जातीच्या नावाखाली गंडवून, मारामाऱ्या लावून देऊन, कर्मकांड करून लोकांचे पैसे लुबाडत राहतो. जागा जमिनींवर काय डोळा आहे तुमचं? काय करणार जमिनीचं? मरताना तुम्हाला 6 फुटाची जागा लागणार. जाळलं तर चिमूट राख, पुरलं तर माती, हवेत पाण्यात फेकलं मरण सत्य आहे. काय करणार एवढ्या जागा जमिनी? मला माहिती आहे बरं का, सह्याद्रीत कुठल्या कुठल्या पुढाऱ्यांच्या किती जागा आहेत ते. मरणाचा विचार करा एकदा की एवढ्यानंतर काय होणार आहे याचं. आणि पुढच्या 7 पिढ्या घंटा स्वतःच्या पोराच्या पिढीचं बघा फक्त. आणि ती किती बघाल? 6 फुटाचा विचार करा. झोपायला 6-7 फूट जागा, किती उंच असलं तरी. हागायला 1.5 फूट, जेवायला 1.5 फूट, बॅस झाली जागा. हजारो एकर जागा, जंगलन, खाणीन. जग चाललं पाहिजे, विकसित झालं पाहिजे. कशाला विकास झाला पाहिजे जगाचा? जगाचा विकास म्हणजे प्रत्येकाला घर, कपडे आणि अन्न, एवढाच विकास आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही तुमच्या विकासासाठी साले डोंगरातनं रस्ते काढणार आणि लोकांना सांगणार बघा आम्ही जनतेचा विकास केला. अजिबात नाही. एक राजकारणाचं महत्त्व सूत्र सांगतो महाराष्ट्राच्या. रस्ता गेला ना तुमच्या गावातनं तर 100% समजायचं या रस्त्याच्या शेवटाला कुठंतरी तुमच्या ते जे काय अनधिकृत पुढारी बाप आहे ना, त्याचा प्रकल्प आहे काहीतरी. त्यांचे प्रकल्प असल्याशिवाय रस्तेच झालेले नाही आहेत महाराष्ट्रात. करा हिशोब एकदा बघा आसपास तपासून. यांचे धंदेच ते आहेत. त्यांचे कुठले तरी धंदे कुठल्या तरी टोकाला असतात आणि त्या टोकासाठी मग ते रस्ते बांधतात आणि कडेच्या लोकांना ऐकतच वाटतं साहेबांनी विकास केला. साहेबांनी तुमचा नाही विकास केला, त्यांच्या धंद्याच्या विकासासाठी हे झालंय. तर मला असं वाटतं तपोवनाचा प्रश्न शांतपणे, कुंभमेळा घ्या तुम्ही तिथं, पण पब्लिकला त्रास देऊन नव्हे. आणि काही झालं तर पब्लिकपेक्षा आम्ही कोणीतरी बाप आहोत अजिबात नाही. पब्लिकचं एक वैशिष्ट्य आहे, पब्लिक अक्षरशः शांत राहतं. 40-40 वर्ष, 50-50 वर्ष शांत राहतं. पण एकदा असा गुच्चा मारतं ना, आणि पाप करण्याचं तुम्हाला आज जाणवतच असेल ना, आपण पाप करतोय म्हणून. तुम्हाला नाही व्यवस्थापन करता येत सरकार म्हणून. 1800 झाडांच्या मागं लागलाय. संशयास्पद आहे ते. तुमचा आग्रह पाहिल्यावर संशय येतो. घ्या भरवा कुंभमेळे, पण लोक सांगतायत ना नका झाडं तोडू, तर लोकांचं ऐका ना. माच काय दाखवत आहे आणि कोणाला दाखवत आहे? सत्ता तुमची आज आहे, उद्या नाही. फार वाईट वागेल पब्लिक, आणि आत्ता ऑलरेडी वागते. सोशल मीडिया उघडून बघा, तुमच्या नावानं अक्षरशः घाण चालू आहे सगळं. आणि त्या सयाजी शिंदेला उत्तर द्यायचं वगैरे, अरे ते कुठं? तो खरा धार्मिक माणूस आहे. खरा धार्मिक तोच आहे ज्याला सृष्टीचं संरक्षण कळतं. तोच खरा साधू आहे सयाजी.
त्याला कळतं ही सृष्टी सुखी राहिली पाहिजे. तो त्या साधूंना विरोध नाही करत, माणूस म्हणून तो द्वेष नाही करत त्या नागा साधून, कोण नागडे साधू येतात वगैरे, त्यांचा हे नाही करत तो, साधूंचा अपमान पण नाही आहे करत तो. पण या साधूंनी पण जगायचं असेल ना सृष्टीत, तर सृष्टी नीट राहिली पाहिजे, निसर्ग नीट राहिला पाहिजे, हे सयाजी सांगतोय. सयाजीच्या डोक्यात कोणाबद्दलही राग नाही, मला माहिती आहे हा सयाजी झुलवापासून. सयाजी खरा साधू सयाजी आहे. तुम्ही घ्या ना, तो विरोध नाही करत. तुमचे कुंभमेळन, कर्मकांडन, ते काय मंदिरन मशिदीन ते चालू द्या ना तुमचं. तो फक्त झाडं वाचवा म्हणतोय. आणि एवढ्याशा 1800 झाडांनी काय होणार दादा? वाढवा ना तुम्ही झाडं. ते 15,000 जे खड्डे करून ठेवलेत ना, त्यात नवीन झाडं ठेवा, तपोवन पण ठेवा, आणि या झाडांच्या सावल्यांमध्ये करा ना, साधूंना राहू दे ना. आणि त्या बिबट्यांचं बघा बुवा, मंत्री आहात ना सरकार बिरकर, तर बिबट्यांचं बघा, ते खरं किती खोटं किती ते बघा एकदा, आणि व्यवस्था करा. बिबटे जगले पाहिजेत, पण माणसंही जगली पाहिजेत. ही जबाबदारी घेऊया ना आपण. समाज म्हणून आमची पण आहे, आणि आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगितली आहे, तुम्हाला काम सांगितलं आहे आम्ही, तर काम मन लावून करा, प्रामाणिकपणे करा. कुठल्या तरी उद्योगपतीसाठी नव्हे. त्यानं तुमच्या अनधिकृत बापाची जागा घेतल्यासारखं नको. बाप शेवटी आम्ही आहोत तुमचे. तोही राहील काय आणि टिकेल काय, काय राहतं तेव्हा, आणि त्याला तरी काय करायचं आहे? बाद झाली तुमची नाटकं. एका उद्योगपतीसाठी साला सगळा देश चढवून टाकला तुम्ही. वाईट आहे. धन्यवाद.